नाही, असं आहे की सर्वात प्रथम पहिलं मी सुधीर मुनगंटीवारांना त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले. 2006 नंतरच या बिहार राज्याचा विकास झाला वगैरे वगैरे. मोदीजींची प्रतिमा, मोदीजींची आश्वासक प्रतिमा, 50,000 करोड चाहिए, 60,000 करोड चाहिए, 70,000 करोड चाहिए. किती पैसे दिले मला माहित नाही, पण मला माहिती आहे. आता या सगळ्या याला विकास असं एक असं जर ठोकळे वजा जर कोण म्हणत असेल त्यांना म्हणू द्या, त्यांना म्हणावंच लागेल तसं ते. आणि राहिली गोष्ट की वोट चोरीच्या बाबतीमध्ये आत्ताच आपल्या चर्चेमध्ये बोलताना 67 लाख दुबार मतदान आणि मेलेल्या लोकांचं मतदान कमी करण्यात आलं ना, म्हणजे ते होतं ना. असं कसं म्हणता येईल? आणि मला मोठं आश्चर्य वाटतंय की लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट जर लोकांसमोर आली किंवा आपल्यासमोर आली पुराव्यानिशी राहुल गांधींच्या घरातले पुरावे नव्हे तर या देशाच्या निवडणूक आयोगाने दिलेली कागदपत्र आहे, त्याच्या आधारावर आलेली पुरावे, परदेशातल्या लोकांच्या नावाने झालेलं मतदान, मेलेल्यांच्या नावाने झालेलं मतदान, जे मतदार आहेत त्यांना मतदान न करू देता एका एका घरामध्ये 200 लोकांचं मतदान, 0 हाऊस नंबर, हे कधी ऐकलं होतं का हो लोकशाहीमध्ये? कसल्या आम्ही भलामण करतोय? या सगळ्यामध्ये असं आहे की तुमच्या बोलण्यामध्ये अत्यंत तथ्य आहे. जे पुरावे तुम्ही समोर आणलेत ते अत्यंत महत्वाचे. एक छोटासा प्रश्न तुम्हालाच विचारते, एक छोटासा प्रश्न. जी बोला. एक मिनिट बोला बोला. नाही, असं आहे की तुम्ही चर्चा चालवा तुमच्या पद्धतीने. मला मी त्या गोष्टींना प्रत्येकाला उत्तर द्यायला मी माझा समर्थ आहे हे. परंतु हे सगळं खोटं आहे आणि हे सगळं आत्ताचं जे घडतंय किंवा देशभर घडतंय ते खरं आहे. जे काय लोकशाहीची पायामल्ली चालले, घटनेची पायामल्ली चालले, संविधानाचा जो अधिकार आहे तो मारला जातोय, मतचोरी होते, हे सगळं खोटं जर ठरवण्याचं ठरवलं असेल